नमस्कार. सरकारी योजना या चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांची ई-के-वाय-सी सुरू आहे. सप्टेंबर महिना संपलेला आहे, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्यात हप्ते वितरणासंदर्भात अजून शासकीय मान्यता देणारा जी-आर अजून पोर्टलवरती आला नाही आहे. तर साधारण ते 2 तारखेला सुट्टी आहे, रविवार आहे 5 तारखेला. त्यामुळे या दिवसांमध्ये हप्ते वितरणाची शक्यता कमी आहे. त्यामुळे शक्यतो दुसऱ्याच आठवड्यामध्ये हप्ते वितरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपेल. कोणत्याही क्षणी जी-आर येईल आणि त्याच्यानंतर मंत्री आदिती तटकरे त्यांच्या ट्विटरचं अधिकृत पेज असेल किंवा प्रेस कॉन्फरन्स असेल तर या ठिकाणी घोषणा करण्यात येईल. तर अशा प्रकारे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ई-के-वाय-सी करण्यासाठी 2 महिन्याची मुदत आहे. त्यामुळे तुमची ई-के-वाय-सी जरी झाली नसेल तरी देखील तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा 2 महिन्याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. आणि याचमध्ये लक्षात घ्या की जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. पण तुम्ही जर अपात्र असाल आणि जर ई-के-वाय-सीमध्ये सक्सेसफुल झालात तरी लक्षात घ्या की तुमचे पती असतील किंवा तुमचे वडील असतील तर यांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहेत. आणि ज्यावेळी तुमचा अर्ज व्हेरिफिकेशनमध्ये अपात्र ठरेल त्यावेळी तुमची कायदेशीर कारवाई किंवा वसुली जे हप्ते सर्व मिळाले आहेत तर हे केलं जाणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या की ई-के-वाय-सी करा, पण अपात्र असेल तर. मात्र लाभ तुम्हाला या संदर्भात घ्यायचा की नाही तर यावर तुम्हाला विचार करावा लागणार आहे. तर अशा प्रकारे आताची ही महत्त्वाची माहिती. आणि हप्ते वितरणाचा जी-आर आल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती येईल. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सरकारी योजना या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.